एक मोठी बातमी येते। उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट। राज्यातील विविध मंत्रालयाच्या संदर्भात ही चर्चा झाली। अर्थ खातं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावं अशी मागणी केल्याची सूत्रांची माहिती मिळते आहे। राष्ट्रवादीला अर्थ खातं मिळणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अमित शाह यांची भेट घेतली। राज्यातील विविध मंत्रालयाच्या संदर्भात ही चर्चा झाली अशी माहिती मिळते आहे। दरम्यान अर्थ खातंही राष्ट्रवादीला मिळावं यासाठी मागणी केल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात। शिवाजी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे, काय अपडेट मिळत आहे? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतलेली आहे। एनडीएच्या वेगवेगळ्या बैठका नेहमीच सुरू असतात, त्यापैकी एक ही बैठक होती आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीमागे राज्यातील सध्याची परिस्थिती, सद्यस्थिती या संदर्भात ही भेट आहे असं सांगितलं जात आहे की ज्या सुनेत्रा पवार यांच्याकडून मागणी केली जात आहे सातत्यानं अर्थमंत्री पद त्यांच्या पक्षाला हवंय किंवा त्याच्या ऐवजी दुसरं एखादं खातं जे पक्षातील आमदारांना आर्थिक बळकटी देण्यासाठी, काम देण्यासाठी महत्वाचं असणार आहे। कारण एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास सारखं मोठं खातं आहे, त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना कामं देणं सोपं होतं। तशाच पद्धतीने दुसरीकडे विचार केला तर एकीकडे अजित पवार गेल्यानंतर असं मोठं खातं जे महत्वाचं खातं आहे असं कोणतंही खातं हे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडे आता राहिलेलं नाहीये। अर्थ खातं हे महत्वाचं होतं, तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी मित्रत्वाच्या नात्याने हे खातं अजित पवार यांना दिलं होतं। कारण या खात्यासाठी वरून सांगण्यात आलं नव्हतं, मात्र थेट परस्पर संबंध असल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांचे मैत्रीचे संबंध असल्यामुळे हे खातं दिलं होतं। आता हे खातं भाजपकडनं जर घ्यायचं असेल तर थेट वरती चर्चा करणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज सुनेत्रा पवार यांनी चर्चा केली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दुसरा मुद्दा यामध्ये आहे, अलीकडच्या काळात ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्या दृष्टिकोनातून देखील काही घडामोडी चर्चा झाल्यात का हे पाहणं महत्वाचं आहे। कारण वेगवेगळ्या पक्षाचे खासदार फुटत असताना राष्ट्रवादीच्या खासदारांच्या संदर्भात देखील अशी काही भूमिका होऊ शकते का शरद पवार यांच्या खासदारांच्या संदर्भात, तर त्याच्या संदर्भात काही आगामी काळात काही घडामोडी घडतायत का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत झालेली ही भेट अत्यंत महत्वाची ठरते। नक्कीच, धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।